आपण शाळेमध्ये असताना सुविचार बघत असतो, म्हणजे वाचत असतो, ऐकत असतो. खूप चांगले चांगले सुविचार असतात. पण आपल्याला म्हणजे शाळा कॉलेज लाईफमध्ये त्यातले 25% सुविचार आपल्याला ठीक वाटतात, की हां खरोखर चांगला आहे, हां बरोबर आहे, असं असू शकतं. पण 75% असे वाटतं, असं कधी असतं का आयुष्य? असं कधी होतं का लाईफमध्ये? नाही नाही, इट्स इम्पॉसिबल. पण ज्यावेळी आपण कॉलेज लाईफ वगैरे संपतं आणि संपल्यानंतर आपण खऱ्या जीवनात प्रवेश करतो आणि सभोवतालची परिस्थिती आपली असू दे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आपल्याला भेटत असतात आपल्या आयुष्यामध्ये, आजूबाजूला असतात सगळे. तर ह्यावरून आपल्याला एक एक गोष्टी रिअलाईज होत जातात, की हा सुविचार करेक्ट आहे. म्हणजे या सिच्युएशनला हा सुविचार बसण्यासारखी सिच्युएशन. मग आपल्याला समजत जातं, की अरे हे सुविचार म्हणजे काय उगच नाही आहेत, यामागं काय अनुभव आहे आणि त्या अनुभवातून ते लिहिलेले सुविचार आहेत ते. मग आपल्याला ते पटायला लागतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण त्यांचा अनुभव घेणं, मग ते जसं जसं तुम्ही आयुष्याचा अनुभव घेत जाता तसं तसं आयुष्याच्या काही टप्प्यावर तुम्हाला तशा पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि मग तुम्हाला ते सुविचार पटतात. त्यामुळे सुविचार खोटे नसतात किंवा असं होत नाही असं नाही, बऱ्यापैकी होत असतात. फक्त ते आपल्याला अनुभवायला ज्यावेळी मिळतील त्यावेळी ते आपल्याला पटत असतात. थँक्यू.